आता कर्करोगावर उपचार होणार अत्याधुनिक आणि परवडणाऱ्या दरात कोल्हापुरात सुरू झालंय क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर। नामांकित मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर अक्षय शिवचंद यांच्या मार्गदर्शनाखाली किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी, हार्मोनल थेरपी आणि सर्व प्रकारच्या कर्करोगावर खात्रीशीर उपचार। क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर, राजारामपुरी 8वी गल्ली, कोल्हापूर। संपर्क 90 286 10 470। सभापती महोदय, मागच्या 4 वर्षाच्या प्रशासनाच्या विकासाच्या झाडांना आता फळं लागली आहेत आणि त्याला ती जी काही फळं लागली आहेत ती माणसाच्या मरणाची फळं लागली आहेत। झाडं पडतायत आणि त्याच्या खाली गाड्यांचं नुकसान होतंय, माणसं मरतायत। गेले 2 दिवस आम्ही ह्या सगळ्या विभागात फिरतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याचं कारण जे आहे की छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये जे सिमेंटीकरण केलंय ना, छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये जिथे निकष लागत नाहीत तरी देखील आपल्याला ती पैसे काढायचेच होते, त्याच्यामुळे छोट्या छोट्या गल्ल्या, 3 मीटरच्या गल्ल्या, 4 मीटरच्या गल्ल्या, 6 मीटरच्या गल्ल्या, इथे देखील सिमेंटीकरण केलंय। त्याच्यामुळे ती जी सगळी झाडं जी आहेत ती सगळी आता उखडायला लागलेली आहेत। माझ्या घराच्या खाली आत्ता मी येताना असंच एक झाड म्हणजे पडतच होतं, ते आत्ता नशिबाने ते काही झालं नाही तिकडे। परंतु मुंबई महानगरपालिकेने पुढच्या 2 दिवसामध्ये या सगळ्या झाडांचा सर्वे करून प्रत्येक वॉर्ड ऑफिसला इन्स्ट्रक्शन, आम्ही 2 दिवस फिरतोय वॉर्ड ऑफिसला, 94% जर सर्वे झालेला असेल तर जसं त्या दिवशी सांगितलं 130% नालेसफाईचा सर्वे झालेला आहे, तसा जर 94% सर्वे झाला असेल तर मग सरकारने उत्तर देऊन टाकावं, आम्ही काही बोलतच नाही त्याच्या बाबतीमध्ये। परंतु पुढच्या 2 दिवसामध्ये या घटना अतिशय अजून मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, लोकांचे जीव जाण्याची शक्यता आहे आणि म्हणून आजच आम्ही हा प्रश्न आपल्यासमोर ठेवतोय की याच्या बाबतीत मुंबई महानगरपालिकेने ताबडतोब कारवाई करून जिथे जिथे पडण्याची शक्यता आहे, झाडं पडण्याची शक्यता आहे, तिथे ताबडतोब कारवाई करून तिकडच्या नागरिकांना ताबडतोब सूचना देऊन कमीत कमी त्या झाडांच्या आजूबाजूला तरी कोण जाणार नाही याची तर कमीत कमी काळजी घ्या। आणि मुंबईमध्ये काय वातावरण आहे आपण बघतोय, आता सगळ्यांनी सविस्तरपणे मांडले म्हणून मी त्या सगळ्या गोष्टी जात नाही, परंतु पुढच्या 2 दिवसाचं नियोजन करून सरकार काय करणार आहे हे सरकारने ताबडतोब सांगावं।